सेटच्या परीक्षेचा प्रश्नसंच वाचायला सुरुवात करूया. ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा. आधुनिक भारत, आचार्य जावडेकर. सोव्हिएट राष्ट्रे आणि लोक, दी. बेडेकर. परख, नागगोरे. शिवरात्र, नरहर कुरुंदीकर. पिराजी पाटील यांची विकार ऑफ वेकफिल्ड वरून लिहिलेली कादंबरी कोणती? वायकर भटजी. नारायणराव व गोदावरी ह्या सामाजिक कादंबरीचे कर्ते कोण आहेत? रहाळकर. मुख्यार्थ व्यापाराला कोणती संज्ञा योजली जाते? अभिधा. घरच्या वळचणीला बसण्याचीसुद्धा जिची योग्यता नाही अशा चिडीला बुलबुल वगैरे नावे काय म्हणून यावीत? कादंबरीचे लेखक आहेत रणमस्तखानने नूरजहाला. समीक्षक अनुवादातील अंतस्थ वैशिष्ट्ये जाणून यातील भेद स्पष्ट करणारा असावा. हे मत कोणाचे? तर रिचर्ड्स. लेखक आणि वाचक यांच्यातील दुवा असे कोणास म्हणतात? समीक्षक. मराठी, हिंदी आणि संस्कृत ह्या 3 भाषेत ग्रंथलेखन करणारे कवी कोण? जिनसागर. असे मी मराठी निज देश भाषा व येता उत्की बहुशा विशेषण हे उद्गार कोणाचे? सामराज. कोणत्या अवयवाच्या हालचालीमुळे मुखविवाराचे वेगवेगळे आकार होतात? ओठ आणि जीभ. कोणता अवयव हा एकूणच ध्वनिनिर्मितीत महत्त्वपूर्ण कार्य करणारा अवयव आहे? जीभ. मराठी फारसी भाषेचा व त्यानंतर इंग्रजीचा परिणाम झाला त्यामागे कोणती पार्श्वभूमी आहे? ऐतिहासिक. इंग्रजीचा परिणाम भारतातील समस्त भाषांवर तसाच मराठीवरही कशा प्रकारे परिणाम झाला? इंग्रजी सत्ता भारतावर प्रस्थापित झाली म्हणून. मराठीवर फारसी भाषेचा परिणाम झाला म्हणून. विभक्ती, प्रयोग, ह्रस्व, दीर्घत्व इत्यादी वाद मराठीत कोणत्या भाषेच्या व्याकरणानुषंगी आहेत? संस्कृत. तुलनात्मक भाषाविज्ञानाचा पाया कोणी घातला? श्लेगेल. सुरुवातीस कोणत्या अर्थविचारांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो? ऐतिहासिक भाषाविज्ञान. कोणत्या शतकाची सुरुवात हा काळ भाषाविज्ञानाच्या उत्कर्षाचा होता? 19वे व 20वे शतक. शब्दाचा अभ्यास कसा केला जातो? विश्वसंबंधी, मानवसंबंधी, मानव-विश्वसंबंधी. शब्दांचा अभ्यास कोणत्या दृष्टिकोनातून हल्ली बराच करण्यात येत आहे? घटकीय विश्लेषण. दुर्गा भागवत यांच्या पुढीलपैकी कोणत्या ललित लेख संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला? पैस. थालीपीठ उर्फ विलायत विहीर हे विनोदी प्रवासवर्णन कोणाचे? ग. मराठे. भाषेतील स्वार्थ घटकांना काय म्हणतात? पदिम. पदिमांचा सर्वांगीण अभ्यास कोणत्या विचारात अर्थपूर्ण आहे? पद्मांतरे. श्री शूद्रादी अवघे घालूनिया ये नावे, एकीची सोपे सवे न्यावे, भजना भावे परितिरा. संत एकनाथ. आधुनिक मराठी कवितेतील भीष्माचार्य असे श्रीकृष्ण कोल्हटकरांनी कोणास म्हटले आहे? कवी बी. नावाने जरी बी असले तरी त्याचे कर्तृत्व A1 दर्जाचे आहे असे कवी बी यांना कोणी संबोधले? प्र. के. अत्रे. मराठीत त, थ, द, ध, न, स ही कोणती व्यंजने आहेत? दंतव्यंजने. ज्याचा उच्चार दोन्ही ओठांच्या साहाय्याने होते त्या ध्वनींना कोणते ध्वनी म्हणतात? ओष्ठ किंवा द्व्यष्ट. भारतीय साहित्य अभ्यासकाने भारतीय क्षेत्राचा आग्रह धरायचा तो देशभक्तीच्या कल्पनेने नव्हे तर हे मत कोणाचे? बुद्धदेव बरू. ग्रंथ आणि ग्रंथकारांच्या जोड्या. काव्यदर्श दंडी यांची.
ध्वन्यलोक आनंदवर्धन. काव्यमीमांसा राजशेखर. काव्यप्रकाश मम्मट. रामा गोविंदा आणि विष्णू काल गेले ह्या वाक्याचा प्रकार कोणता? संयुक्त वाक्य. रामा गोविंदा आणि विष्णू काल गेले. संयुक्त वाक्य. दमानी पुरस्कार विजेती सरदेशमुख यांची कादंबरी कोणती? बखर एका राजाची. ताम्रपट ही कादंबरी कोणाची आहे? रंगनाथ पठारे. साधक प्रत्ययाची संख्या आणि त्यांची आवृत्ती क्षमता यांचे प्रमाण कसे आहे? व्यस्त. कोणत्या प्रत्ययांनी अगोदरच असलेल्या शब्दांचे वाक्यातील संबंध फक्त स्पष्ट केले जातात, त्यामुळे त्यांची संख्या साधक प्रत्ययापेक्षा कमी असते? विकारी. डॉक्टर ऑफ द ईस्ट च्या कर्त्या कोण? बेनजीर भुट्टो. ॲना करविना व वॉर अँड पीस या ग्रंथाचे कर्ते कोण? लिओ टॉल्स्टॉय. राष्ट्रीय साहित्य असे कशाला म्हणतात? समान भाषिक व वाङ्मयीन परंपरांच्या लोकसमुदायिक प्रत्यय घटकांच्या साहित्याला. नामदेवांच्या नावावर सुमारे किती अभंग आढळतात? 5000. संत नामदेवांचा जन्म कोणत्या शालिवाहन शतकातील आहे? 1992. पुढील साहित्यकृतीचा कालक्रम लावा. औदुंबर, स्मृतिचिन्हे, किडलेली माणसे आणि दग. अब्रू, चमत्कारिक चेष्टा, नेम, बायको, मंत्र, शिक्षा, स्वार्थ इत्यादी शब्द कोणत्या भाषेत मराठीत आले आहेत? गुजराती. महाराष्ट्र देशाचा मध्यभाग म्हटला असा असता पुणे प्रांत होतो असे म्हणून शास्त्री मंडळींनी कोणत्या मराठीला प्रमाणरूप बहाल केले? पुणेरी. वारणेचा वाघ ही कादंबरी कोणाची? अण्णाभाऊ साठे. वैष्णव व जानवी ह्या कादंबऱ्याचे लेखक कोण? वि. वा. शिरवाडकर. तौलनिक साहित्य अभ्यासात प्रभावी मीमांसेला महत्त्वाचे स्थान आहे का? भिन्न भिन्न साहित्यात विकास आढळत असल्यामुळे. सांस्कृतिक मानवशास्त्र आणि वाङ्मय शाखेच्या अभ्यासकाच्या लोकसाहित्याच्या अभ्यास पद्धतीमध्ये उद्दिष्टात्मक मूलभूत फरक करणे आवश्यकच असते, पण असा फरक मराठीतील लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी गांभीर्याने केलेला आढळत नाही. संपूर्ण विधान बरोबर आहे. पुढीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे? हौस. भाषेत शब्द कोणत्या रीतीने एकमेकांच्या जवळ येतात? अर्थाने, रूपाने किंवा अर्थरूप. लेखक, लिखाण, पुनर्लिखाण अशा शब्दांशी असलेल्या नात्याशी कोणत्या दोन्ही अंगांचा संबंध आहे? अर्थ व रूप. स्वर उच्चारताना अधिक कालावधी वापरल्यास त्यास काय म्हणतात? दीर्घस्वर. कोणती व्यंजने अर्थस्वर म्हणून काम करतात? य आणि व. भाषा हा कोणता व्यवहार आहे? अर्थयुक्त. कोणत्या ग्रीक अभ्यासकाने अर्थमीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे? सॉक्रेटिस. प्लेटो. मुसलमान मराठी संतकवी हा ग्रंथ कोणाचा? राची डेरे. मशाल या साम्यवादी साप्ताहिकाचे संपादक कोण? शं. वा. देशपांडे. मशाल हे साप्ताहिक कोणाच्या वर्गातील होते? साम्यवादी. वाटचाल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स. रा. गाडगीळ. रा. भी. जोशी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? मजल दर मजल. खालीलपैकी कोणत्या भाषेचा एक खंड असे वाक्यलक्षणे करणे उचित ठरेल? पूर्ण विचाराच्या दृष्टीने अपूर्ण पण स्वतःपुरता स्वतंत्र असा. आधुनिक भाषाशास्त्रज्ञ वाक्याच्या व्याख्या कशावरून करणे पसंत करतात? वाक्याच्या बाह्य रूपावरून. वेदकालातील बोलीपासून नैसर्गिक विकासाच्या तत्त्वानुसार पाली, पैशाची इत्यादी प्राकृत बोली निर्माण झाल्या या मताचा पाठपुरावा कोणत्या अभ्यासात आहे? वेबर. बिब्स. कोणत्या भाषेत संस्कृत सारखे द्विवचन नाही, तर दोनच वचने आहेत? प्राकृत आणि मराठी. मराठीत कोणत्या भाषेपासून अनेक शब्द साक्षात उचललेले आहेत? कानडी.
अक्क, मम्म, अप्प, चळणा, तुप्प, अज्ज, बोबट, अडतीळ, कोतू हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? कानडी. खालीलपैकी कोणती कादंबरी रणजित देसाई यांची आहे? माझा गाव. हकीकत व जटायू या कादंबऱ्या कोणाच्या? केशव मेश्राम. शब्दातील अंतिम वैधर्ययुक्त घटक म्हणजे काय? अर्थ. व्यापक दृष्टीने विचार केल्यास अर्थाचे किती प्रकार पडतात? 7. अवशेषवादी संप्रदायास जीवितत्वात संप्रदाय असे कोणी म्हटले आहे? दुर्गा भागवत. लेने वेलेंक आणि ऑरेन लिखित साहित्यसिद्धीस असे भाषांतर कोणी केले? स. ग. मालशे. मरण आणि वेलबुट्टी हा प्रसिद्ध ग्रंथ कोणाचा? म. द. हातकणंगलेकर. प्लेटोने कोणत्या ग्रंथात कवी व काव्यविषयक भूमिका मांडली आहे? रिपब्लिकन. भरतमुनीने व्याभिचारी भावांची संख्या किती सांगितली आहे? 33. नाट्याचे सत्व प्रतिष्ठितम असे मत कोणाचे? भरतमुनी. रात्रीचा दिवस व पाणी ही पुस्तके कोणाची? बासी मर्ढेकर. खालीलपैकी गोनी दांडेकरांची कादंबरी कोणती? पूर्णा मायेच्या लेकरं. शितू आणि पडघवली या कादंबरीचे लेखक कोण? गोनी दांडेकर. रंगभूमीवर आलेले पहिले नाटक कोणते? शाकुंतल. प्र. क. अत्रे यांनी आपले कोणते नाटक गुरु राग गडकरी यांना अर्पण केले? साष्टांग नमस्कार. धातूचे प्रत्यय लावून क्रियापद तयार होतात त्यांना कोणते प्रत्यय म्हणतात? आख्यात प्रत्यय. आख्यात प्रत्यय. मराठीत फक्त सरळ रूप व सामान्य रूप या दोनच विभक्ती संभवतात हे मत कोणाचे? डॉ. कल्याण काळे. पुढील अनुवादित कलाकृतींच्या आणि त्यांच्या मूळ लेखकाच्या जोड्या जुळवा. डोंगराएवढा, शिवराम कारंद. वंशवृक्ष, एस. एल. भैरप्पा. अवस्था, यू. आर. आनंदमूर्ती. नागमंडल, गिरीश कर्नाड. गिरीश कर्नाड. अभिनवगुप्ताने काव्याची कोणती 2 प्रयोजने सांगितली? प्रीती आणि उत्पत्ती. अंतःस्तरातील वाक्यातील पदिमांचे अन्वयाष्टित संबंध सुस्पष्ट असतात हे मत कोणाचे? चास्मिक. चास्मिक याने रचनाचे विघटन करताना खालीलपैकी कोणती संकल्पना मांडली? अंतःस्तरीय रचना. धा, धत्ता हे कोणत्या स्वन परिवर्तनाचे उदाहरण आहे? विसदृशीकरण. कॉट, काट, ओट, वॅट ही कोणत्या स्वन परिवर्तनाची उदाहरणे आहेत? महाप्राप्तिकरण. सार्वजनिक निकषाचे आकांक्षा धरणारा व यथोचित प्रकट होणारा साहित्यकृत विषयीचा रसिकांचहो ज्ञानगर्भ व मूलगर्भा प्रतिसाद त्याला साहित्य समीक्षा म्हणतात येईल. ही समीक्षा व्याख्या कोणाची? गंगाधर गाडगीळ. ऐतिहासिक समीक्षा पद्धतीचे स्वरूप सर्वप्रथम कोणी स्पष्ट केले? कार्लाइल. खालीलपैकी विश्वास पाटील यांची कादंबरी कोणती? झाडाझडती, पानिपत, पांगिरा. विसर म्हणता विसरेना ही कादंबरी कोणाची? विजया काळे. मराठी कवितेत दशपदी हा रचना प्रकार कोणी मांडला? कवी बी. दौल्याची दिवाळी, भलरी, माळ्याची गाणे ह्या जानपद कविता कोणाच्या? गिरीश. पुढील गीतातून कोणता अर्थ उचित होतो? भाऊ म्हणितो बहिणीला घाला रोटी, भोले भावजई गोई गहू जेनिमीच्या पोटी. भाऊ म्हणती बहिणीला घाला दूध, भोले भावजई वासर पेले आज. नंदेची उपेक्षा. कोणत्या हालचालीतून उत्पन्न? कोणत्या हालचालीतून?
उत्पन्न होणाऱ्या रचनामुळे हवेवर जे आघात होतात त्यामुळे ध्वनिलहरीत निर्माण होतात. वागींद्रियांच्या ध्वनिलहरीचे कंपन कोणत्या मागे होणाऱ्या चक्रातर्फे मोजले जाते? सेकंदामागे. ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे, हे मत कोणाचे? आनंदवर्धन. अलंकार हे शरीरबाह्य दागिन्याप्रमाणे नसून शरीरागत विभागाप्रमाणे अंगभूत आहेत, असे मत कोणाचे? राची जोश. लीळाचरित्र ग्रंथाची निर्मिती कोणत्या ठिकाणी झाली? रिद्धपुरम.